संख्या तुला काय वाटतं इथून पुढं जी तरुण पिढी येणारी आहे त्यांना महाराजांचा इतिहास किंवा आपली विचारधारणा महाराजांची कशी कळेल? अरे मला तर वाटतंय, कारण आता आपण बघू शकतो शहरातलं जीवन कसं चालू आहे सध्याच्या काळात. कारण शनिवार रविवार सुट्टी मिळते. लहान मुलांना लोक कसं एंटरटेनमेंटसाठी गार्डनमध्ये घेऊन जातात किंवा खायला प्यायला घेऊन जातात काहीतरी. इकडं मूवीला घेऊन जातात. त्यापेक्षा आपण लहान मुलांना महाराजांचा इतिहास सांगितला पाहिजे. त्यांना पण कळलं पाहिजे आपले महाराजांनी आपल्यासाठी काय केलं आहे. त्यांना बी गडकिल्ल्याचं इतिहास किंवा आपल्या पराक्रम, महाराजांचे पराक्रम, या मातीत आपले महाराज किती मोठे वीर योद्धा होते ते त्यांना समजलं पाहिजे. त्यांना ते आत्ताच आपण सांगितलं नाही तर नंतर काय कळणार आहे मोठे झाले. बरोबर आहे तुझं. म्हणजे तरुण पिढींना महाराजांची विचारसरणी कळायला पाहिजे हां. आणि त्या रस्त्यावर त्यांनी पण आजकालचं कसं चाललंय, आजकाल सोशल मीडिया सुरू आहे. जरा ट्रेंड वेगवेगळे चालतात. आपण इतिहासात जरा गेलो पाहिजेत. आपण महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे. अभ्यास केला पाहिजे त्यावर. कारण नवीन पिढी येणाऱ्या त्यांना पण कळायला पाहिजे. आपण सध्या जे आहोत ते महाराजांमुळे आहोत. कारण महाराजांनी आपल्याला एवढं स्वराज्य मिळवून दिलंय. ते आपल्याला काही करायचं नाही, फक्त जपायचंय, त्याला नीट ठेवायचंय. ते पण नाही झालं आपल्याच्याने तर आपण काय देऊ शकतो? म्हणजे आपण त्यांची उपकाराची जाण कशी ठेवू शकतो? नाही, बरोबर आहे तुझं संख्या.